नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी म्हणजेच राशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। कारण की काल पार पडलेल्या राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यामध्ये आलेल्या शासन निर्णयानुसार आता गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या एप्रिल महिन्यामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणानिमित्त आनंदाच्या शिध्यामध्ये नवीन 4 वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे। आणि या 4 वस्तू राज्यामधील काही राशन कार्ड धारक लाभार्थ्यांना मोफत स्वरूपामध्ये वितरित करण्यात येणार आहेत। जसे की मागील वेळेस राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यामधील काही महिला लाभार्थ्यांना साड्यांचे तसेच इतर काही घरगुती किराणा सामानांचे वितरण करण्यात आले होते। परंतु आता आजच्या शासन निर्णयानुसार आणखीन कोणत्या वस्तू तुम्हाला मोफत मिळतील हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग आजच्या अपडेटची हेडलाईन अशी आहे की राशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। एप्रिल महिन्यामध्ये राशन दुकानामध्ये मिळणार मोफत या 4 वस्तू राज्यामधील शिधापत्रिकाधारक म्हणजे राशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या गुढीपाडवा या सणानिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना मोफत या 4 वस्तूंचे वितरण राशन दुकानामार्फत करण्यात येणार आहे। तसेच राशन कार्ड धारकांचा गुढीपाडवा होणार गोड दिनांक 11 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये पुढील एप्रिल महिन्यामध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यामधील सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात येणार आहे। तर मग फक्त याच लाभार्थ्यांना मिळणार आहे मोफत आनंदाचा शिधा। राज्य शासनाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब तसेच अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील दारिद्र्य रेषेखालील APL म्हणजे केसरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना या आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात येणार आहे। तर मग यावेळेस आनंदाच्या शिध्यामध्ये तुम्हाला कोणत्या 4 वस्तू मिळणार आहेत? तर मग राज्य शासनाकडून या अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीनचे तेल या 4 जिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा अवघ्या 100 रुपयामध्ये वाटप करण्यात येणार आहे। तर मग राज्यामधील एकूण किती लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे? तर महाराष्ट्र राज्यामधील सुमारे 25 लाख अंत्योदय अन्न योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना तसेच 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब आणि 7.5 कोटी शेतकरी योजनेमधील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना असे एकूण राज्यामधील सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना या आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात येणार आहे। व यासाठी राज्य शासनावर अतिरिक्त 550 कोटी 57 लाख रुपयांचा बोजा देखील या अंतर्गत पडणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यामधील सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना पुन्हा एकदा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आजच्या व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।